भारताच्या इतिहासात काही अशा घटना घडतात ज्या फक्त बातम्या बनत नाहीत, तर त्या एका समाजाच्या आत्म्याला हाक देतात. त्या घटना आपल्याला विचार करायला भाग पाडतात की आपण ज्या सिस्टमवर विश्वास ठेवतो ती सिस्टम खरंच आपल्याला न्याय देऊ शकते का. आज आपण एका अशाच केसबद्दल बोलणार आहोत जी 3 वर्षांनंतर, होय, तब्बल 3 वर्ष आणि 8 महिन्यांनंतर पुन्हा एकदा जिवंत झाली आहे. ही गोष्ट आहे अंकिता भंडारीची, उत्तराखंडच्या त्या मुलीची जिच्या न्यायासाठी 2022 मध्ये अख्खा देश पेटून उठला होता. तुम्हाला आठवत असेल ऋषिकेशच्या त्या रिसॉर्टमध्ये घटना. आज 9 जानेवारी 2026 आहे आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज अचानक या केसबद्दल आपण का बोलतोय. कारण ज्या केसमध्ये 8 महिन्यांपूर्वीच कोर्टाने 3 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, जी केस कायदेशीररित्या क्लोज झाली होती, ती केस अचानक पुन्हा उघडली गेली आहे. आणि यावेळी जे आरोप समोर येत आहेत ते इतके धक्कादायक आहेत की त्याने उत्तराखंडच्या राजकारणात भूकंप आला आहे. एका बाजूला कोर्टाचा निकाल आहे, दुसऱ्या बाजूला रस्त्यावर उतरलेली जनता आहे आणि तिसऱ्या बाजूला एक असा VVIP आहे ज्याचं नाव घेण्यावरही कोर्टाने बंदी घातली आहे. काय आहे हे प्रकरण? का उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा अंकिताला न्याय द्याच्या घोषणा दुमदुमत आहेत? आणि 29 डिसेंबरला असं काय घडलं ज्यामुळं या शांत झालेल्या केसमध्ये पुन्हा आग लागली? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या केसच्या मुळाशी जाणार आहोत. आपण तथ्य तपासणार आहोत, दाव्यांचे विश्लेषण करणार आहोत आणि समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की या सगळ्या मागे नक्की सत्य काय आहे. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण. थोडक्याद्वारे आम्ही अनेक महत्त्वाचे विषय अगदी साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे हेच महत्त्वाचे व्हिडिओ चुकवायचे नसतील तर आत्ताच खालील सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. मित्रांनो, या केसचं पूर्ण चित्र समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागं जावं लागेल. फ्लॅशबॅकमध्ये तारीख होती 18 सप्टेंबर 2022. ठिकाण उत्तराखंडमधील ऋषिकेश जवळ असलेलं एक रिसॉर्ट. अंकिता भंडारी एक 19 वर्षांची तरुणी जी आपल्या भविष्याची स्वप्न घेऊन या रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला लागली होती. तिला तिथे रुजू होऊन जेमतेम 20 ते 25 दिवस झाले होते. 18 सप्टेंबरच्या रात्री ती अचानक गायब होते. रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य आणि त्याचे मित्र पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि अंकिता बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवतात. सुरुवातीला ही एक साधी मिसिंग केस वाटत होती, पण जसा तपास पुढे सरकला तसं जे सत्य बाहेर आलं त्याने सर्वांचा थरकाप उडाला. पोलीस तपासात समोर आलं की रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य आणि त्याचे 2 सहकारी अंकित आणि सौरभ यांनीच अंकिताची हत्या केली होती. का? कारण अंकिताने रिसॉर्टवर येणाऱ्या एका खास पाहुण्याला एक्स्ट्रा सर्व्हिस देण्यास नकार दिला होता. या नकारचा राग मनात धरून तिला ऋषिकेशच्या चिला कालव्यात ढकलून देण्यात आलं. 24 सप्टेंबर 2022ला अंकिताचा मृतदेह सापडला. त्यानंतर उत्तराखंडमध्ये जे झालं ते आपण सर्वांनी पाहिलं आहे. लोकांचा आक्रोश, जाळपोळ आणि न्यायाची मागणी. या दबावाखाली पोलिसांनी वेगाने तपास केला. पुलकित आर्य जो एका नेत्याचा मुलगा होता त्याला अटक झाली. त्याच्या 2 साथीदारांना अटक झाली. इथपर्यंत सगळं काही ओपन अँड शट केससारखं वाटत होतं. पोलिसांनी चार्जशीट दाखल केली. कोर्टात खटला चालला. आणि मित्रांनो, आजपासून ठीक 8 महिन्यांपूर्वी म्हणजेच 2025 मध्ये कोर्टाने या 3ही आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्याय मिळाला का? वरकरणी पाहता हो, गुन्हेगार जेलमध्ये आहेत, केस बंद झाली आहे. मग आज जानेवारी 2026 मध्ये आपण यावर चर्चा का करत आहोत? कारण 29 डिसेंबर 2025 या तारखेला सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि या एका क्लिपने संपूर्ण केसचा नरेटिव्ह बदलून टाकला. उर्मिला सानावर नावाच्या एका महिलेने, जी एक अभिनेत्री असल्याचं सांगितलं जातं, तिने सोशल मीडियावर एक दावा केला. या दाव्याने प्रशासनाची झोप उडवली आहे. या व्हायरल ऑडिओ व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की अंकिता भंडारीच्या हत्येमागे फक्त पुलकित आर्य आणि त्याचे मित्र नव्हते, तर यामागे एक खूप मोठं नाव आहे, एक VVIP नेता. हा ऑडिओ असा दावा करतो की 19 सप्टेंबर 2022ला म्हणजे अंकिता गायब झाल्याच्या दुसऱ्या दिवशी या VVIP नेत्याला त्या रिसॉर्टवर यायचं होतं आणि त्यांच्यासाठीच एक्स्ट्रा सर्व्हिसची मागणी अंकिताकडे करण्यात आली होती. जेव्हा अंकिताने या गोष्टीला नकार दिला आणि तिने धमकी दिली की ती याबद्दल सर्वांना सांगेल, तेव्हा तिची हत्या करण्यात आली. म्हणजे पुलकित आर्य फक्त एक मोहरा होता का? खरा सूत्रधार तो VVIP होता का, ज्याला खुश करण्यासाठी हे सगळं घडलं? हे प्रश्न मी विचारत नाहीये, हे प्रश्न आज उत्तराखंडची जनता विचारतीये. आणि या प्रश्नांची तीव्रता इतकी जास्त आहे की 11 जानेवारी 2026ला म्हणजे येत्या 2 दिवसात संपूर्ण उत्तराखंड बंदची हाक देण्यात आली आहे.
आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट बघा, जेव्हा एखादा नवीन पुरावा समोर येतो तेव्हा कायदेशीर प्रक्रिया काय असते. पोलिसांनी त्याची दखल घ्यावी, तपास करावा आणि सत्य बाहेर आणावं, बरोबर. पण इथे काय घडलं? जसं हे नाव सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलं तसं 7 जानेवारीला म्हणजे बुधवारी दिल्ली हायकोर्टाने एक आदेश जारी केला. या आदेशानुसार मीडियाला किंवा सोशल मीडियावर कोणालाही या VVIP नेत्याचं नाव घेण्यास मनाई करण्यात आली आहे. तर्क असा देण्यात आला की हे आरोप बिनबुडाचे आहेत आणि यामुळे त्या नेत्याची मानहानी होत आहे. त्याहून धक्कादायक म्हणजे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी स्वतः तातडीने प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि कोणत्याही नवीन तपासाचा अहवाल येण्याआधीच त्यांनी त्या VVIP नेत्याला एक प्रकारे क्लीन चिट दिली. मुख्यमंत्र्यांनी दावा केला की ज्या तारखेचा 19 सप्टेंबर 2022चा उल्लेख केला जात आहे त्या काळात म्हणजे 10 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान संबंधित VVIP नेता उत्तराखंडमध्ये उपस्थितच नव्हता. आता इथे लॉजिकल प्रश्न उपस्थित होतो मित्रांनो, जर हे आरोप खोटे आहेत, जर यात काहीच तथ्य नाही, तर मग इतका गदारोळ का? सरकारने इतक्या डिफेन्सिव्ह मोडमध्ये जाण्याचं कारण काय आहे? एका सामान्य तपासाला सामोरं जाण्याऐवजी थेट कोर्टातून बंदी आणणे आणि मुख्यमंत्र्यांनी सफाई देणे हे काय दर्शवतं? दाल में कुछ काला है की पुरी दाल ही काली है. आता आपण जर त्या 3 आरोपींच्या ज्यांना आता जन्मठेप झाली आहे त्यांच्या भूमिकेकडे बघूया. मे 2025 मध्ये त्यांना शिक्षा झाली. जर खरोखरच या हत्येमागे एखादा मोठा VVIP होता तर मग या तिघांनीही त्याची माहिती तपास दरम्यान का दिली नाही? की त्यांना गप्प करण्यासाठी काही दबाव होता? पोलीस रेकॉर्डनुसार या तिघांनी गुन्हा कबूल केला होता. त्यांनी सांगितलं होतं की रागाच्या भरात त्यांनी अंकिताला कालव्यात ढकललं. पण या ढकलण्याच्या थिअरीमध्ये अनेक लूप होल्स आहेत ज्यावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. पोलिसांनी जी चार्जशीट बनवली आणि त्याच्या आधारावर कोर्टाने निकाल दिला त्यात एक मोठा विरोधाभास आहे. 18 सप्टेंबरच्या रात्रीचे CCTV फुटेज उपलब्ध आहेत. त्यात दिसतंय की रिसॉर्टमध्ये 4 लोक बाहेर पडले. पुलकित, अंकित, सौरभ आणि अंकिता. ते स्कूटरीवरून गेले पण परत येतानाच्या फुटेजमध्ये फक्त 3च लोक दिसले. अंकिता त्यांच्यासोबत नव्हती. हा पुरावा काय सिद्ध करतो? हा पुरावा एवढंच सिद्ध करतो की अंकिता शेवटची या तिघांसोबत होती आणि ती परत आली नाही. पण कालव्याच्या काठावर नेमकं काय घडलं याचा कोणताही प्रत्यक्ष साक्षीदार नाही किंवा तिथे कोणताही कॅमेरा नव्हता. पोलिसांची थिअरी आहे की त्यांनी तिला ढकललं. पण तिथे 3 शक्यता असू शकतात. पहिली म्हणजे तिने आत्महत्या केली का? जी शक्यता कमी वाटते कारण ती लढावी होती. तिचा अपघात झाला आणि ती पडली का? आणि तिला मुद्दाम ढकलण्यात आलं का? कोर्टाने परिस्थितीजन्य पुरावे आणि आरोपींच्या कबुली जबाबावर विश्वास ठेवून तिसरी शक्यता स्वीकारली. पण आता विचार करा, हा नवीन VVIP अँगल खरा असेल तर या हत्येचा मोटिव्ह पूर्णपणे बदलतो. जर 19 तारखेला त्या VVIPला तिथे यायचं होतं आणि अंकिताने सहकार्य करण्यास नकार दिला होता तर ती त्या नेत्यासाठी आणि रिसॉर्ट मालकांसाठी एक रिस्क बनली होती. तिने जर तोंड उघडलं असतं तर अनेकांची राजकीय कारकीर्द संपली असती. मग ही हत्या रागाच्या भरात झालेली स्पॉन्टेनियस कृती होती की हा एक प्री प्लॅन्ड मर्डर होता? जर हा पूर्वनियोजित कट असेल तर मग शिक्षा फक्त त्या 3 मोहऱ्यांना का? जो मास्टरमाइंड आहे त्याच्यासाठी हे सर्व घडलं तो मोकाट का? हाच प्रश्न आज अंकिताचे वडील आणि उत्तराखंडची जनता विचारत आहेत. मित्रांनो, आपण थोडं पॉवर डायनामिक्सबद्दल बोलूया. आपल्या देशात जेव्हा एखाद्या गुन्ह्यात राजकारण्यांचं नाव येतं तेव्हा तपासाची दिशा कशी बदलते हे आपण अनेकदा पाहिलं आहे. या केसमध्ये सुरुवातीपासूनच काही गोष्टी संशयास्पद होत्या. घटनेनंतर तातडीने त्या रिसॉर्टवर बुलडोझर चालवण्यात आला का? पुरावे नष्ट करण्यासाठी की अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी? त्या घाईघाईत झालेल्या कारवाईमुळे फॉरेन्सिक पुरावे नष्ट झाले नाहीत का? अंकिताच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवरूनही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंकिताच्या मित्राने जो तिचा बॉयफ्रेंड असल्याचं सांगितलं जातं त्याने तेव्हाच पोलिसांना सांगितलं होतं की अंकिताने त्याला मेसेज करून एक्स्ट्रा सर्व्हिसबद्दल आणि त्या VVIPबद्दल सांगितलं होतं. मग प्रश्न उरतो की SITने तेव्हा या अँगलचा सखोल तपास का केला नाही? किंवा जर केला असेल तर तो चार्जशीटमध्ये का आला नाही? की त्या VVIPचं नाव दडपण्यासाठीच त्या 3 जणांना बळीचा बकरा बनवलं गेलं आणि केस घाईघाईने संपवली गेली? की त्या VVIPचं नाव दडपण्यासाठीच त्या 3 जणांना बळीचा बकरा बनवलं गेलं आणि केस घाईघाईने संपवली गेली? आता 3 वर्ष 8 महिन्यांची जेव्हा एक बाई उर्मिला सनावर समोर येते आणि थेट त्या नेत्याचं नाव घेते तेव्हा अचानक यंत्रणा गडबडून जागी होते. पण ती यंत्रणा कोणाच्या बाजूने उभी आहे? सत्याच्या की सत्तेच्या? हायकोर्टाने नाव घेण्यावर बंदी घातली आहे म्हणून मी त्या नेत्याचं नाव घेणार नाही.
पण वकील दुष्यंत गौतम जे त्या नेत्याची बाजू मांडत आहेत त्यांनी स्वतः मीडियासमोर येऊन सांगितलं आहे की हे आरोप त्यांच्या क्लायंटला बदनाम करण्यासाठी आहेत। पण विचार करा, मानहानीचा खटला दाखल करणे आणि मीडियाला गप्प करणे यामुळे लोकांच्या मनातील संशय दूर होतो का? उलट तो अधिक बळावतो। या नवीन वळणामुळे एक मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे, सीबीआय चौकशी। जेव्हा ही घटना 2022 मध्ये घडली होती तेव्हाही अंकिताच्या कुटुंबियांनी आणि जनतेने सीबीआय चौकशीची मागणी केली होती। तेव्हाच्या एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांना तसा सल्लाही दिला होता, पण राज्य सरकारने ती मागणी फेटाळली आणि एसआयटीवर विश्वास दाखवला। आज परिस्थिती अशी आहे की ज्या एसआयटीने तपास केला आणि ज्या निकालावर आपण समाधानी होतो त्या निकालावरच आता प्रश्नचिन्ह लागलं आहे। जर तपास अपूर्ण होता, जर मुख्य सूत्रधार अजूनही बाहेर आहेत, तर मग त्या 3 वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेचा काय उपयोग? उत्तराखंडचे लोक विचारत आहेत की जर त्या व्हीव्हीआयपी नेत्याचा काहीच संबंध नाही तर मग सीबीआय चौकशीला घाबरताय कशाला? दूध का दूध और पानी का पानी होऊ द्या ना। पण सरकार ज्या प्रकारे या नेत्याचा बचाव करत आहेत, क्लीन चिट देत आहेत, ते पाहता लोकांचा संशय विश्वासात बदलत चालला आहे की नक्कीच काहीतरी लपवलं जात आहे। मित्रांनो, ही केस फक्त एका हत्येची नाहीये, ही केस आहे त्या इम्युनिटीची जी आपल्या देशात ताकदवार लोकांना मिळते। अंकिता भंडारी सारखी मुलगी जी आपल्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत होती, तिला एका सिस्टीमने चिरडून टाकलं आणि आता जेव्हा तिच्या आत्म्याला कदाचित न्याय मिळण्याची एक नवीन संधी आली आहे तेव्हा तीच सिस्टम पुन्हा एक भिंत बनून उभी आहे। 11 जानेवारीला उत्तराखंड बंद आहे। यात विद्यार्थी आहेत, व्यापारी आहेत आणि सामान्य नागरिक आहेत। हे लोक कोण्या एका पक्षाचे नाहीत, ते न्यायाच्या बाजूचे आहेत। अंकिताच्या वडिलांनी एक भाऊक आवाहन केलं आहे। ते म्हणतात, माझ्या मुलीला अर्धा न्याय मिळाला आहे, पण जोपर्यंत त्या व्हीव्हीआयपीचे चेहऱ्यावरचा बुरखा फाडला जात नाही तोपर्यंत हा न्याय पूर्ण होणार नाही। आपण विचार करायला हवा की आपण अशा समाजात राहू इच्छितो का जिथे गुन्ह्याची शिक्षा गुन्हेगाराच्या स्टेटसवर ठरते, जिथे पुरावे दाबले जातात आणि जिथे प्रश्न विचारणाऱ्यांनाच गप्प केलं जातं। शेवटी या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही कोर्टाचा अवमान करणे नाही किंवा कोणालाही दोषी ठरवणे नाही। आमचा उद्देश फक्त प्रश्न विचारणे आहे। त्या व्हायरल ऑडिओ आणि व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी का होऊ नये? जर तो व्हीव्हीआयपी 19 तारखेला तिथे नव्हता तर त्याचे पुरावे सीबीआयकडे सोपवायला हरकत काय आहे? आणि जर या नवीन दाव्यांमध्ये तथ्य आढळलं तर त्या 3 आरोपींच्या शिक्षेचं काय होणार? आणि खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा कधी मिळणार? हे प्रश्न विचारत राहणं गरजेचं आहे, कारण जोपर्यंत प्रश्न विचारले जात नाहीत तोपर्यंत सत्तेत बसलेल्यांना जाणीव राहील की जनता सर्व पाहत आहे। जनता विसरलेली नाही। 3 वर्ष 8 महिने उलटले असतील पण अंकिता भंडारीची फाईल लोकांच्या मनात अजूनही उघडी आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। या विषयावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? या केसची सीबीआय चौकशी झाली पाहिजे का? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती, हे प्रश्न प्रत्येकापर्यंत पोहोचतील। जर तुम्हाला आमचं हे काम, हे विश्लेषण आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।